रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात एक धक्कादायक सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे। फेसबुकवरील ओळखीतून सुरू झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत एका अभियंत्याची तब्बल 26,76,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे। मैत्रीच्या नावाखाली विश्वास संपादन करून आरोपींनी विविध कारणे सांगत अभियंत्याकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळल्याची माहिती समोर आली आहे। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित अभियंत्याने गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांनी याबाबतची माहिती दिली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे। तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। दरम्यान सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींची मैत्री करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। गुहागर पोलीस ठाणे येथे CR नंबर 27/26 भारतीय न्याय संहिता कलम 318 319 सह तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क प्रमाणे गुन्हा नोंद आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी श्री विनय कुमार सिन्हा 48 जे जयगड रत्नागिरी या ठिकाणी राहिला आहेत। त्यांच्याशी एक महिला आहे आदिती शर्मा नावाची, तिने फेसबुक मेसेंजरवर त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यांच्याशी तिनं ओळख वाढवली। त्याच्यानंतर तिनं फेसबुक आणि व्हॉट्सअप ह्याच्याद्वारे ओळख वगैरे तिनं केली। त्याच्यानंतर चॅटिंग वगैरे केलं आणि तिनं सदर विनय कुमार सिन्हा यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकडचे पैसे इथेरियम प्लॅटफॉर्ममधील क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्ही गुंतवा, त्याचे तुम्हाला परतावा जास्त मिळेल। त्यासाठी तिने सिंचन प्लॅटफॉर्म लिंक आणि बिनान्स ॲपमध्ये अकाउंट तयार केलं आणि त्या अकाउंटमध्ये तिने पैसे टाकायला सांगितले। तिच्यासोबत तिचा मित्र अंकित शर्मा हा देखील त्या ठिकाणी होता। दोघांनी मिळून सांगितल्याच्या नंतर फिर्यादीने त्या ठिकाणी 26,76,000 रुपये त्या ठिकाणी गुंतवले। त्याची वेळोवेळी तिने पैसे गुंतवलेत, म्हणजे 1 तारखेला 44,000 आहे, 2 तारखेला 25,000 आहे, त्याच्यानंतर 8 तारखेला 4,90,000 आहेत, 10 तारखेला 6 लाख, असे एकूण टोटल 26,76,000 रुपये गुंतवले। त्यानंतर फिर्यादींनी ते मुदत संपल्याच्या नंतर ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही पैसे त्यांना विड्रॉ करता आले नाही। पण त्यांनी सदर महिला आणि तिचे मित्र आदिती शर्मा आणि तिचा मित्र या दोघांना संपर्क साधून त्यांना पैसे विड्रॉ होत नसल्याचं सांगितलं, परंतु त्यांनी तिला काही प्रतिसाद दिला नाही। मग शेवटी त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे। त्यांनी नंतर पोलीस स्टेशनला सदरबाबत कंप्लेंट केली आणि त्या कंप्लेंटच्या आधारे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला।